पौष महिन्यातील रविवारचे व्रत, सूर्यनारायण देवतेचे व्रत. तर मग भक्त मंडळी, आपणास या व्रताविषयी माहिती जाणून घ्यावयाची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्रत कधी करावे? पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी, किमान 1 ते 3 किंवा सर्व रविवार सकाळी स्नानानंतर व्रत सुरू करावे. पूजाविधी कशा पद्धतीने कराव्यात? पहाटे उठून स्नान करा. स्वच्छ, शक्यतो लाल किंवा केशरी वस्त्र परिधान करा. घर स्वच्छ करून पूजास्थानी सूर्यदेवाचे चित्र किंवा मूर्ती ठेवा. तांब्याच्या लोट्यात पाणी, लाल फूल, अक्षता घालून अर्घ्य द्या. खालील मंत्र म्हणा: ओम सूर्याय नमः 11 किंवा 21 वेळा. धूप दीप लावा. पौष रविवार व्रतकथा वाचा, ऐका. सूर्यदेवाला नमस्कार करा. नैवेद्य जे उपलब्ध असेल ते: गव्हाची पोळी किंवा गोड पोळी, गूळ किंवा तिळाचे लाडू, खीर किंवा शिरा, फळे, संत्रे, सफरचंद, तूप. नैवेद्यानंतर गाईला गवत, गरिबांना अन्न किंवा दक्षिणा द्यावी. तर मग भक्त मंडळी, तुम्हाला या व्रताचे नियम माहिती असायला पाहिजे. शक्यतो उपवास किंवा फलाहार, मीठ टाळावे इच्छेनुसार. राग, खोटे बोलणे टाळावे. सूर्यास्तानंतर व्रत सोडवणे. तर मग मंडळी, मी तुम्हाला आतापर्यंत पौष महिन्यातील रविवारची संपूर्ण व्रताविषयी माहिती सांगितलेली आहे. भक्त मंडळी, मी तुम्हाला आता पौष महिन्यातील रविवारची कथा याविषयी माहिती सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की सूर्यनारायण नमः. चला तर मग आपण पौष महिन्यातील रविवारची कथा या कथेला सुरुवात करूया. पूर्वीच्या काळी एका गावात एक गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. ते अत्यंत श्रद्धाळू होते, पण त्यांच्या घरात दारिद्र्य होते. पौष महिन्यातील रविवारचे महत्त्व त्यांनी ऐकले होते. म्हणून त्या ब्राह्मणाने पत्नीसमवेत पौष रविवार व्रत करण्याचा संकल्प केला. पौष महिन्याला पहिला रविवार उजाडला. पहाटे स्नान करून त्याने स्वच्छ वस्त्रे परिधान केली. घरात शक्य तेवढी स्वच्छता करून सूर्यनारायणाची पूजा केली. गहू, गूळ, तीळ, तांदूळ, फळे व तूप यांचा नैवेद्य अर्पण केला आणि सूर्यदेवाची कथा मोठ्या श्रद्धेने ऐकली. त्या दिवशी ब्राह्मणाच्या पत्नीने उपवास केला. दुपारी गरिबांना अन्नदान केले. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावून सूर्यदेवाला नमस्कार केला. असे त्यांनी पौष महिन्यातील प्रत्येक रविवार नियमाने व श्रद्धेने पाळले. काही काळाने त्यांच्या जीवनात बदल घडून लागले. ब्राह्मणाला चांगले काम मिळाले. घरात धान्य समृद्धी वाढली आणि दाम्पत्याचे आरोग्य सुधारले. पुढे त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यांनी जाणले की हे सर्व पौष रविवार व्रताच्या फलस्वरूप घडले आहे. तेव्हापासून त्या गावात पौष महिन्यातील रविवारचे व्रत मोठ्या श्रद्धेने पाळले जाऊ लागले. लोक सूर्यनारायणाची उपासना करून आरोग्य, समृद्धी व सौख्याची कामना करू लागले. भक्तांनो, या कथेमधून आपल्याला असा संदेश मिळतो की श्रद्धा, नियम व दान यांचे पालन केल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि जीवनात तेज, आरोग्य व समृद्धी प्राप्त होते. तर मग मंडळी, जो ही कथा मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे ऐकेल त्याचे सगळे दुःख, दारिद्र्य नष्ट होईल. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. धन्यवाद.